महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नवापूर शहर ग्रामीण आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दिनांक 22 जुलै रोजी अग्रवाल भवन नवापूर येथे सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प या उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत झालेल्या या शिबिरात 88 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश दिला। कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली। पूजनाचा मान भाजप नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नवापूर नगर अध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, नगरसेवक धर्मेश पाटील, नगरसेविका श्रद्धा सांगळे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री एजाज शेख, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव जाकीर पठाण, भाजप शहराध्यक्ष सागर पाटील, माजी नगरसेवक विशाल सांगळे, भाजप ग्रामीण तालुका अध्यक्ष सत्यपाल वसावे, दिलीप वळवी, प्रेवाशू जाधव, अनिल वळवी, अनिल सोनार, जयंती अग्रवाल, संदीप पाटील, विशाल पाटील, सज्जाद बदुडा, दुर्गा वसावे, रामचंद्र मिश्रे, जगदीश जयस्वाल आणि भीमसिंग राजपूत यांनी केला। त्यानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला। यावेळी रक्तदान आहे राष्ट्रभक्ती, शुभेच्छा देऊ रक्तदानातून या घोषवाक्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला। रक्तदान हे सर्वोत्तम दान असून त्यातून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळतं, असा संदेश देत भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी नागरिकांनी रक्तदानासारख्या समाजहिताच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलं। या शिबिरात युवक, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। संकलित झालेले रक्त नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीला सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव जाकीर पठाण, भाजप शहराध्यक्ष सागर पाटील, भाजप ग्रामीण तालुका अध्यक्ष सत्यपाल वसावे, एजाज शेख, दिलीप वळवी, प्रेवाशू जाधव, अनिल वळवी, अनिल सोनार, जयंती अग्रवाल, संदीप पाटील, विशाल पाटील, सज्जाद बदुडा, दुर्गा वसावे, रामचंद्र मिश्रे, जगदीश जयस्वाल, भीमसिंग राजपूत तसंच भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केलं तर अनिल वळवी यांनी आभार मानले। विशेष म्हणजे भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव जाकीर पठाण, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, भाजप शहराध्यक्ष सागर पाटील आणि डॉक्टर भानुदास गावित यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला। आमचे लाडके नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त एक समर्पणाची भावना म्हणून राज्यभरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरांमध्ये रक्तदान करून जास्तीत जास्त वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देवाभाऊंना देत आहोत। तसेच नवापूर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरामध्ये देखील अल्पसंख्याक मोर्चातर्फे रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी सर्व रक्तदात्यांना भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे मी जाहीर शुभेच्छा देतो। लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे देवाभाऊ यांचा आज वाढदिवस। संपूर्ण राज्यात देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक मंडळामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन संपूर्ण राज्यात आयोजित केलेले आहे। याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात 16 मंडळापैकी 16 मंडळामध्ये आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होत आहे। त्यापैकी नवापूर शहर मंडळ ग्रामीण मंडळाचा रक्तदानाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी रक्तदानाला येत आहेत, मोठ्या उत्साहाने रक्तदान करत आहेत। देवाभाऊंचा वाढदिवस साजरा करणं हा देवाभाऊंना मान्य नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की वाढदिवस हा सेवा कार्य म्हणून साजरा व्हावा, म्हणून त्या निमित्ताने आज भव्य प्रमाणात जिल्ह्याभरात रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि जास्तीत जास्त रक्तदान आजच्या दिवशी होईल असा आमचा भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल। त्याच निमित्ताने आज राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही वाढदिवस आहे। संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत आणि नवापूर विसरवाडी।